या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीचे दीपावली गृहपाठ बघणार आहोत। प्रश्न पहिला, दिलेल्या अर्थाचा कच्या बाराखडीतील अक्षराने शेवट होणारा योग्य शब्द लिहा। पहिला, पालन करणारा पालक, वाचन करणारा वाचक, वाद्य वाजवणारा वादक, एक तालवाद्य ढोलकी असते, दुसऱ्याबद्दलचा आपलेपणा म्हणजेच आपुलकी असते। यानंतरचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा समानार्थी शब्द लिहा। तर यामध्ये बघा, झाड, वृक्ष, आकाश, नभ, आभाळ, पाणी, जल, धाडस, धैर्य, हिंमत, पान, पर्ण, प्रकाश, उजेड, वडील, पिता, नदी, सरिता, जमीन, भूमी आणि पक्षी, खग, विहंग। यानंतरचा प्रश्न आपण बघूयात, रची गंमत। ठीक आहे, तर इथे आपल्याला बघायचं आहे, जसं पत्र लिहिलेलं आहे त्याप्रमाणे असणारे मित्र, चित्र, गोत्र, पात्र, ग्रह, ग्राम, ग्रोम, ग्रॅम, ड्रम, ड्रामा, ड्रॉ, साऱ्या, पर्या, वाऱ्याने, सारांनी, सूर्य, पर्याय, कार्य, कार्यक्रम। तर इथे आपण बघितलेलं आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, आवाजदर्शक शब्द लिहा। जसे घंटेचा घनघनाट, तर विजांचा कडकडाट असतो, ढगांचा गडगडाट असतो, टाळ्यांचा कडकडाट असतो, पंखांचा फडफडाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा खडखडाट। नंतर बघूया उडकापाव। उंच उंच माझी मान, झाडाच्या शेंडाची मी पाने खातो, कोण आहे? जिराफ। त्याच्यानंतर आधीचा व नंतरचा महिना लिहा। तर श्रावण महिन्याच्या आधी आषाढ येत असतो, नंतर भाद्रपद, वैशाखच्या आधी चैत्र, नंतर ज्येष्ठ, कार्तिकच्या आधी अश्विन आणि नंतर मार्गशीर्ष हा महिना येत असतो। त्याच्यानंतर बघा, दिलेल्या माहितीनुसार शब्दकोडे पूर्ण करा। उंच मान असणारा प्राणी हा जिराफ असतो। मराठी वर्षातील एक महिना आहे अग्रहायण आणि एक काटेरी फळ तर आहे फणस। त्याच्यानंतरचा आपण प्रश्न बघूया। या प्रश्नांची उत्तरे खालील तक्त्यामध्ये दिली आहेत। तर बघा, 100 वस्तूंचा गट शतक असतो, झऱ्याचा समानार्थी शब्द निर्झर, वाऱ्यापासून वीज तयार करणारे यंत्र पवनचक्की, पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर टाकलेले वस्त्र म्हणजे झूल, शेती करणारा शेतकरी आणि आपल्या देशाचे नाव भारत। तर या तक्त्यातून आपण ही उत्तर लिहिलेली आहेत। नंतर बघा, ओळखा पाहू। 32 जणांना ठेवते गुपचूप, स्वतः बोलते खूपच खूप, तर काय आहे ते? तोंड आहे। त्याच्यानंतर आपण बघूयात पुढचा प्रश्न, खालील शब्दांना तो जोडून नवीन शब्द तयार करून लिहा। खेळ, खेळतो, चाल, चालतो, बस, बसतो, जेव, जेवतो, ठेव, ठेवतो, खा, खातो, जा, जातो, हस, हसतो। त्याच्यानंतर शेवटचे अक्षर समान असलेले शब्द लिहा। तर बघा, पान, रान, मान, दोन, जसं न शेवटचा सारखा आहे तसंच भक्तीमध्ये ती सारखा असायला हवा। शक्ती, मुक्ती, व्यक्ती, गाल, माल, वाल, साल, लाल, डोळा, सोळा, बोळा, खेडा, मोर, चोर, वार, बहारमार, माडी, साडी, काडी, हसरा, दसरा, विसरा, पसरा, आवरा, पत्र, सत्र, मित्र, गोत्र आणि पात्र। तशा प्रकारे आपण जो शेवटचा अक्षर समान असलेली आपण शब्द लिहिली आहेत। नंतर बघा, वेगळा शब्द ओळखा। मोर, कबूतर, वाघ, चिमणी, तर यामध्ये वेगळा आहे वाघ। सिंह, हत्ती, कोंबडा, गाय, यामध्ये वेगळा आहे कोंबडा। गुलाब, अननस, मोगरा, जाई, अननस। पाटी, पेन्सिल, कुदळ, पुस्तक, कुदळ। मासा, कोल्हा, ससा, हरिण, मासा। हसा, खा, बसा, खाली, खाली। विमान, ट्रक, बस, मोटारगाडी, विमान। तर आपण इथे वेगळे असणारे शब्द ओळखून लिहिलेले आहेत। तर बघा, ओळखा पाहू। स्पर्श करता संग चोरते, असेच छोटे झाड कोणते? तर ते आहे लाजाळू। पुढचा प्रश्न बघा, खालील चित्राबद्दल आपल्याला वाक्य लिहायचे आहे। तर शेतकरी शेतात इथे कष्ट करत आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये डॉक्टर रुग्णाला तपासत आहे। त्याच्यानंतर बघा, दिलेले वाक्य वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा।
रमेश बुटांचा खाडखाड आवाज करत रस्त्याने चालला होता. त्यावेळी आगगाडी धाडधाड आवाजात रोडावरून धावत. आगगाडीचा आवाज कसा आला? आगगाडीचा आवाज धाडधाड झाला. रस्त्याने कोण चालला होता? तर रस्त्याने रमेश चालला होता. पुढचा प्रश्न ओळखा पाहू. जमिनीवर पाण्यात राहतो, टणक माझी पाठ, संकट समय अंग मी ओढून घेतो. तर कोण आहे? कासव. कशासाठी काय काय वापरतात? तेलिया, भाकरी भाजण्यासाठी तवा, अंगण झाडण्यासाठी झाडू, नखे कापण्यासाठी नेल कटर, पिण्याचे पाणी घेण्यासाठी ओगराडे किंवा ग्लास, केस विंचरण्यासाठी कंगवा किंवा फणी. वाचा व योग्य अयोग्य ठरवा. पहिलं, शरदने जेवता जेवता अर्धी भाकरी न खाता टाकून दिली, तर हे अयोग्य आहे. उमा शाळेत नियमित जाते, योग्य आहे. पाणी पिऊन झाल्यावर निशाने नळ बंद केला नाही, अयोग्य आहे. आम्ही उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी अंगणात चारा पाण्याची व्यवस्था करतो, योग्य आहे. सविता आठवड्यातून केव्हा तरी दात घासते, हे काय आहे? अयोग्य आहे. पुढचा प्रश्न, दिलेल्या शब्दावरून वाक्य बनवा. जसे आंबा, मी आंबा खातो. तर पेरू, पेरू हे अनेक बिया असणारे फळ आहे. पाणी, आपण सर्वांनी पाणी काटकसरीने वापरावे. सहल, आमची सहल महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी गेली. तर तिन्ही शब्दापासून आपण वाक्य तयार केले. गुरुजी वर्गात आले, मी वही दप्तरात ठेवली. फटाके वाजवताना काळजी घ्यावी. लाडू, आईने मला 2 लाडू दिले. मदत, आपण एकमेकांना मदत करावी. आजी मला गोष्ट सांगते. गोष्ट, मला गोष्टी आवडतात. नंतर ओळखा पाहू. सर्वात मोठे माझे पान, पंक्तीमध्ये मजला मान. तर काय आहे? केळी. पुढचा प्रश्न, शब्दसाखळी पूर्ण करा. यामध्ये आपल्याला शेवटच्या अक्षरावरून पुढचा शब्द लिहायचा आहे. ससा, सागर, रवा, वात, नगर, समई, इडलिंबू, बोट, टरफल, लहर, झाड, डफली, लिली, लीना, नाव, चहा, हात, तरफ, फणस, सरबत, चिंच, चव, वजन, नख. तर अशा प्रकारे आपण पूर्ण शब्दांमध्ये जो शेवटी अक्षर आलेलं आहे त्यापासून पुढचा शब्द बनवला आणि साखळी पूर्ण केलेली आहे. पुढचा प्रश्न, शब्द डोंगर तयार करा. बघा, पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचतो. मी गोष्टीचे पुस्तक वाचतो. मी छान छान गोष्टीचे पुस्तक वाचतो. पुढचा प्रश्न, दिलेल्या अक्षराने सुरू होणारे शब्द लिहा. तर मापासून सुरू होणारे शब्द लिहायचे आहे. माकड, माया, मान, माठ, मार. फुपासून फुले, फुगा, फुगडी, फुसका. अशा प्रकारे आपण पूर्ण शब्द लिहून घेतलेली आहेत. तर बघा, करवत, कपाट, कडी, करवंद, विराज, विमान, विराट, विशाल. पुढचा प्रश्न बघा, ओळखा पाहू. कमी कमी होत जाते तरीही वाटतो आनंद, पूजा असो वा पंगत देत असते मी सुगंध. तर काय आहे? अगरबत्ती आहे. पुढचा प्रश्न, खालील चित्राचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर बघा, चित्रात एकूण किती व्यक्ती आहेत? तर चित्रात 6 व्यक्ती आहेत. नंतर आजोबा काय करत आहेत? आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत. मुलाच्या हातात काय आहे? मुलाच्या हातात बॉल, चेंडू आहे. आजी काय पाहत आहे? आजी दूरदर्शन पाहत आहे. नंतर बघा, ओळखा पाहू. सुंदर रूप, सुंदर वास, काट्यांचा पण आहे त्रास, फुलांमध्ये भलताच रुबाब, ओळखा बरे मी कोण? तर कोण आहे ते? गुलाब. तर अशा प्रकारे आपण पूर्ण प्रश्न पाहून घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.